डॉक्टर सोनाली जोशी वळसंकर यांचे सोलापुरात न्यूरो लाईफ ब्रेन अँड स्पाइन सेंटर या ओपीडीचे थाटात उद्घाटन करण्यात आले। दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी डॉक्टर दिलीप जोशी आणि डॉक्टर सोनाली जोशी वळसंकर यांच्या एम्प्लॉयमेंट चौकातील न्यूरो लाईफ ब्रेन अँड स्पाइन सेंटरचं उद्घाटन मोठ्या दिमागदारपणे पार पडलं। दरम्यान वळसंकर यांच्या परिचित असलेल्या अनेक रुग्णांनी आणि नातेवाईकांनी डॉक्टर सोनाली वळसंकर यांच्याकडे रेल्वे लाईन परिसरात आपल्या वैद्यकीय सेवा विनासायास आणि सहज उपलब्ध व्हाव्यात याकरता आग्रह धरला होता। त्यानुसार रुग्णसेवा हीच ईशसेवा हे ब्रीद स्मरून डॉक्टर सोनाली जोशी वळसंकर या दाम्पत्यांनी दिनांक 20 ऑगस्ट रोजी आपल्या क्लिनिकची सुरुवात सोलापुरातील प्रतिष्ठित व्यक्ती, सुप्रसिद्ध डॉक्टर्स, रुग्ण, नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतकांसमवेत मोठ्या दिमाखात सुरू केली। याबद्दलची अधिक माहिती डॉक्टर वळसंकर न्यूरो लाईफ ब्रेन अँड स्पाइन सेंटरच्या डॉक्टर सोनाली जोशी वळसंकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली। यावेळी या क्लिनिकच्या सेवांचा सोलापुरातील रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सोनाली वळसंकर यांनी केलं। नमस्कार, मी डॉक्टर सोनाली वळसंकर मागचे 10 वर्ष सोलापूरमध्ये न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहे। कुठल्याही डॉक्टरचं स्वप्न असतं की आपल्या पेशंटला अखंड सेवा आपल्याला देता यावी। मी त्या दृष्टीने कायम कार्यरत राहिलेली आहे। मी ब्रेन आणि स्पाइन म्हणजे मेंदू आणि मणक्याच्या सर्व प्रकारच्या सर्जरीज इन्क्लुडिंग एंडोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे होणाऱ्या सर्जरीजसुद्धा मी 10 वर्षामध्ये केल्या आहेत। साधारण एक 6,000 ते 7,000 पेशंटच्या सर्जरीज मी मागच्या 10 वर्षामध्ये सक्सेसफुली केलेल्या आहेत। मागील काही दिवसांपासून पेशंटचे मला सतत फोन येत होते की मॅडम, ट्रीटमेंट आपल्याला जी कंटिन्यू ठेवायची आहे त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला कुठे भेटायला पाहिजे। त्या अनुषंगाने मी माझी OPD चालू करते आहे। OPDचं नाव न्यूरो लाईफ ब्रेन अँड स्पाइन सेंटर असं आहे। ती OPD कमिशनर बंगल्याच्या अपोजिट आहे आणि OPDची वेळ दुपारी 1 पासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। येथे आम्ही मेंदू आणि मणक्याच्या सर्व आजारांवरच्या सर्जिकल आणि नॉन सर्जिकल दोन्ही ट्रीटमेंटची सोय इथं उपलब्ध आहे। त्यामुळे तुमच्या सर्वांच्या शुभ आशीर्वादाने मी हे जे नवीन कार्य चालू करते त्याला सर्वांचा सपोर्ट राहील। थँक्यू। दरम्यान यावेळी समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, प्रतिष्ठित डॉक्टर, फिजिशियन, सर्जन, नामांकित डॉक्टर्स तसंच क्लिनिक स्टाफ आणि नागरिकांची उपस्थिती होती।